चला तर मग मंडळी, स्टार प्रवाहावर 29 जूनपासून एक नवीन मालिका आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे, जिचं नाव आहे विसरू नको तू मला. आणि ह्या सिरियलबद्दल मी तुम्हाला नेहमी पुन्हा पुन्हा सांगते की ही सिरियल अतिशय छान आहे आणि सुरुवात आहे, त्यामुळे काही लोकांना कळणारही नाही, पण लवकरात लवकर तुम्ही या सिरियलचे फॅन होणार आहेत आणि याची मला खात्री आहे. आणि त्यासाठीच मी तुमच्यासाठी रिव्ह्यू घेऊन आली आहे. तुम्हाला ही सिरियल आवडते की नाही आवडते हे तुम्ही मला कमेंट्समध्ये कळवू शकतायत, म्हणजे मला अजून त्याचे रिव्ह्यू तुम्हाला देता येतील. या मालिकेची कथा सुरुवातीच्या टप्प्यात खूपच रंजक वळणावर आहे. तर चला तर मग नमस्कार रसिक प्रेक्षकांनो. तर नुकतीच सुरू झालेली ही नवी कोरी मालिका म्हणजे विसरू नको तू मला सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे. आणि यात जो शाल्व किंजवडेकर म्हणजेच आपला सूर्या आणि तन्वी मुंडले म्हणजेच डॉक्टर वैदेही यांची जोडी कोकणाच्या पार्श्वभूमीवर काय धुमाकूळ घालते आणि आणि कालच्या आणि आजच्या एपिसोडमध्ये नेमका कोणता मोठा ट्विस्ट आला आहे हे तुम्हाला बघायला मिळणार आहे. वैदेही भाईचे प्राण वाचू शकणार का, हेच आज आपण या रिव्ह्यूमध्ये बघणार आहोत सविस्तर. तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐकू शकतात तुम्ही. तर मालिकेची मुख्य पार्श्वभूमी म्हणजे हा भाग प्रेक्षकांना कथेची एकदम असे लिंक बनवून ठेवणारा आहे. जसं की आता वैदेहीचं पुनरागमन झालेलं आहे. तुम्हाला माहितीच आहे की वैदेही तब्बल 7 वर्षानंतर डॉक्टर बनून आपल्या कोकणात परतलेली आहे. पण तिचे घरी येणे आणि तिची सूर्याशी झालेली पहिली भेट एक जंगलातील गैरसमजातून झालेली आहे. तर या प्रेमकथेत एक कौटुंबिक वैर दाखवलं आहे. जसं की सर्वात मोठा व्हिलन आहे त्यांच्या कुटुंबातील जुने वैर. जसे की सूर्याची आई जी वत्सला, तिला वच्छी म्हणतात, हिचा स्वभाव अत्यंत कडक दाखवला आहे आणि नलिनीच्या रक्ताचा वंश संपवण्याची आणि देवीला बळी देण्याची शपथ तिने घेतली आहे. त्यामुळे वत्सला या दोघांच्या नात्यातील सर्वात मोठी भिंत ठरणार आहे. तर मग मंडळी, आता तुम्हाला माहीतच होतं की गोदा एक लहान मुलगी आहे आणि तिला मायनर अस्थमा अटॅक येतो. तर गोदासाठी जी धडपड असते ते आपल्याला या कथेमध्ये बघायला भेटतं. तर सूर्याचे एक वेगळे आनंदी आणि हळवे रूप आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा गोदाला अस्थमाचा तीव्र अटॅक येतो तेव्हा सूर्या एका विदूषकाचे एक असं कॉमिक कॅरेक्टर प्ले करतो. तो रूप घेऊन येतो. तो आपल्या विनोदी शैलीने आणि कौशल्याने गोदाला शांत करतो आणि तिचे लक्ष विचलित करून तिचा जीवही वाचवतो. दुसरीकडे तर वत्सलाचा राग आणि वाद. दुसरीकडे वत्सलाचा पारा चढलेला असतो. ती वरदला जोरदार कानाखाली मारते. वरद हा वैदेहीचा आत्याचा मुलगा असतो आणि वैदेहीची आत्या, वैदेहीचे वडील आणि सूर्याची फॅमिली यांचं खूप जुनं वैर दाखवलं आहे. आता पुढे तुम्हाला कळेलच की ते वैर कशावरून झालं आहे ते. तर कानाखाली मारते, त्याला भाईची माफी मागण्यास सांगते. वत्सलाचा हा आक्रमक अवतार या कथेमध्ये एक वेगळाच तणाव निर्माण करतो. तसंच वैदेहीसमोर एक मोठं आव्हान असतं. तर आजच्या भागातला मुख्य ट्विस्ट म्हणजे वरिष्ठ डॉक्टरांनी परवानगीशिवाय एका रुग्णावर उपचार केल्याबद्दल वैदेहीला खूप सुनावलेलं आहे. त्यातच वत्सला वैदेहीला थेट बजावते की ती भाईवर स्वतः उपचार करेल आणि भाई जर वाचला तरच वैदेहीचं नशीब सुरक्षित राहील, नाहीतर तिची खैर राहील, असं वत्सलाने वैदेहीला बजावलेलंच असतं. तर आता दाखवलं आहे की सूर्या आणि वैदेहीचे गुप्त मिशन. जसे की भाईची तब्येत अतिशय खालावलेली असताना आणि त्यांना ऑक्सिजनची अत्यंत गरज असताना सूर्या आणि वैदेही हे दोघेही घरातून आणि वत्सल्याच्या नजरेला चोरून गुपचूप बाहेर निसटतात. ते दोघे मिळून भाईसाठी ऑक्सिजन सिलेंडर आणायला जातात. या प्रवासात त्यांच्यात कशाप्रकारे बॉन्डिंग होते आणि ते वेळेत ऑक्सिजन आणून भाईचे प्राण वाचवतात का, यावर आजचं संपूर्ण कथा ही अवलंबून आहे. तर यासाठी तुम्हाला बघावं लागेल की आता कशाप्रकारे वैदेही भाईचे प्राण वाचवते आणि सूर्या आणि वैदेहीमध्ये जवळीक निर्माण होते की नाही हे आपल्याला बघावं लागणार आहे.
मित्रांनो, मालिकेची मांडणी आणि कोकणातील दशावतार लोककलेला दिलेले महत्त्व खरोखरच कौतुकास्पद आहे. शाल्वा आणि तन्वीची पडद्यावरील केमिस्ट्री फ्रेश वाटते आणि वत्सलाची भूमिका साकारणारी अभिनेत्री जी दहशत निर्माण केली आहे, त्यामुळे मालिकेत एक वेगळा ड्रामा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर सूर्या आणि वैदेहीने घेतलेली ही रिस्क त्यांना एकमेकांच्या जवळ आणणार की नवीन संकटात टाकणार, हे पाहणं आपल्याला खूपच रंजक ठरणार आहे. तर मग मंडळी, मला सांगा, तुम्हाला आजचा हा एपिसोड कसा वाटला आणि सूर्या आणि वैदेहीची जोडी तुम्हाला आवडते का नाही, मला हे कमेंटमध्ये कळवून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि अशीच नवीन मालिकेच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रिव्ह्यूमध्ये. धन्यवाद.